आणि ही गाडी आता आपल्याकडे आलेली आहे आणि याला आपण आता तो मॉडिफाय बनवणार आहोत नवीन डिझाईन मध्ये आणि कलर वगैरे करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आणि त्याचे खोलायला सुरुवात करूया. टायर पण आपण सुद्धा काढून घेऊया, हे दरवाजे सुद्धा काढूया, बॉडी त्याची अलग करूया, पार्ट त्याचे अलग करून घेऊया. कारण की आपल्याला सगळं आपल्याला कटिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा आपण हे दरवाजे डोअर वगैरे त्याचा कलर पेंट सगळं आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर हे एक एक करके ग्लास, खिडक्या वगैरे असतील त्या सगळ्या आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर दरवाजे तुटलेले आहेत ते काढून घेऊया. त्यानंतर हा स्क्रूड्रायव्हर आणि त्याचे टायर खोलून घेऊया. टायर खोलल्यानंतर आता ही बॉडी आपण एक अलग केलेली आहे. टायर वगैरे खोलून घेऊया. टायर खोलून घेतले आणि त्याचे हेडलाईट खोलून घेतलेले आहेत. त्यानंतर मागचे स्टॉप हेडलाईट खोलून घेतले. आता याचा ब्रश मारून घेऊया, कारण की त्याला चांगल्या पद्धतीने कलर बसेल म्हणून त्याला ब्रश मारून घेऊया. पूर्ण कलर काढून टाकूया. त्यानंतर हा आपण लावलेला आहे त्याच्या कलर व्हाईट कलर, कारण की लवकरात लवकर पेंट बाहेर निघून जाईल म्हणून हा यूज केला. आणि हा बघा, याला ब्राऊन कलर आपण मारून टाकलेला आहे. आणि पुन्हा याला सुद्धा आपण ब्रश मारूया, जो तारेचा आपण बनवलेला असते. आणि हे थोडंसं लिक्विड त्याच्यामध्ये मिक्स करून आणि पुन्हा त्याच्यावरती मारून घेऊया, कारण की लवकरात लवकर हे पूर्णपणे कलर निघेल म्हणून. आणि हे बघा, ब्रशने सगळीकडे फिरवल्यानंतर चालू असताना हे बघा कलर निघण्यास सुरुवात झालेली आहे आणि पूर्णपणे निघून झाले. आणि याला थोडा आता ब्राऊन कलर आपण पेंट मारणार आहोत. आणि हे बघा, पेंट मारणं चालू केलेलं आहे. त्यानंतर आता पेंट मारून आपण पूर्ण प्रॉपरली पेंट मारून घेऊया, वरती खालती अशा प्रकारे मागे पुढे पूर्णपणे प्रॉपरली कलर मारून झाल्यानंतर पुढे आपण त्याला त्याचे डोअर वगैरे सगळ्यांना आपण हा त्याचा बोनेट आहे, हे दरवाजे आहेत, त्याला आपण आणि ह्या पद्धतीने त्याला लोगो लावून टाकूया. आपण नवीन डिझाईन बनवणार, त्याच्यावर नाव वगैरे हे पुन्हा आपण सिल्वर कलर मारतोय, त्यानंतर ब्लॅक मारू त्याच्या पुढे आपण. आणि हा ब्लॅक मारलेला आहे आणि सीटावरती आपण रेड कलर मारलेला आहे. त्यानंतर बाकीचे पार्ट आतमधल्या आणि टायरवरती आता आपण सिल्वर मारून ब्लॅक, त्याच्यावर पुन्हा आपण थोडासा ब्लॅक, हलका ब्लॅक मारू, कारण की एक 2-3 आपल्याला लेअर मारणे. पुन्हा लिक्विड आपण घेऊन आणि याच्यावरती हे थोडेसे चमक टाकून देऊ, कारण की आणखी सुंदर ही गाडी आपण बघायला भेटेल आणि दिसायला पण खूप छान दिसेल. म्हणून यासाठी थोडासा याच्यावरती आपण या पद्धतीने डिझाईन सारखी बनवलेली आहे. आता बघा, दिसायला किती सुंदर दिसते. या पद्धतीने आपण त्याला हा एक मॅटचा पद्धत झाली. आणि हे बघा, याला आपण ब्राऊन मारलेला आहे, ह्याला सुद्धा ब्राऊन मारणं गरजेचं आहे. तर सीटाला पण ब्लॅक आणि ब्राऊन, पुन्हा आपल्याला याच्यावरती ब्लॅक मारणे गरजेचं आहे. आता ब्राऊन मारल्यानंतर आपण त्याला ब्लॅक मारू. हा आतमधला आपला पार्ट आहे, म्हणून थोडस याच्यामध्ये आपण लिक्विड टाकून घेऊया. हे बघा, कारण प्रॉपरली सीट हे बसण्यासाठी आपण त्याच्यावरती लिक्विड टाकून दिलेलं आहे. बघा, प्रॉपरली सीट कवर बसून घेतल्यानंतर आपण साईडचा भाग आहे तो बसून घेऊया. हे बघा, हे बसून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा जो बॉनेट आहे त्याचा आपण फिटिंगसाठी वापरू, चालू करू फिटिंग. आणि हा त्याचा लोगो दिलेला आहे आपण. आणि याला जाली सिस्टीम बनवून टाकूया, एसी सिस्टम. हे बघा, आतमध्ये त्यांना जी त्याच्या पार्ट मध्ये लावलेलं त्या पद्धतीने. आणि ही लाईट लावल्यावर अजून सुंदर दिसेल म्हणून आपण थोडी लाईट सुद्धा त्याच्यामध्ये लावणार आहोत. ते बघा कसे वाटते, खूप छान दिसायला पण वाटते, खूप छान. आता बघा, हे रेड कलरचं आपण सीट लावलेलं आहे पुन्हा. हे बघा, आणि याच्यावरती आपण बसून घेऊया बॉडी. त्याच्यानंतर आपला ग्लास बसून घेऊया पुढचे. नंतर पुन्हा वरती एक पट्टी मारून घेतलेली आहे. टायरमध्ये रिंगामध्ये टायर चढून घेतलेला आहे, तर फिटिंग केलेलं आहे टायर. बघा, फिरून सुद्धा बघितलं फिरते का नाही त्याला सुद्धा. आणि ही बघा, आता थोडस आपले हे माप आहे तो कटिंग करून घेऊया, हा आपल्याला तिथे कंपल्सरी लागणार आहे म्हणून.
हा बघा प्रॉपरली कटिंग करू. थोडंसं त्याला हलका हाताने घसण्याने अजून सुंदर. आणि त्याच्यावरचं प्लॅस्टिक आहे ते काढून टाकूया. आणि बघा किती छान दिसते. आणि हा आपला आहे समोरचा पार्ट. हा बघा आता याला थोडीशी अशी बॉडीवरती आपण हा लोखंडी स्टँड आहे. आणि या पद्धतीने आपण याच्यावरती सुद्धा बॉडी चढवून घेऊया. आणि बघा प्रॉपरली. आणि हे आपण नवीन डिझाईन बनवलेलं आहे डबल टायर. हे बघा अति सुंदर. या पद्धतीने गाडी होती आणि आपण या पद्धतीने बनवलेलं आहे आणि खूप छान दिसते बघा. सायलेशन पण आपण मध्ये जिथे चढतोय त्या बाजूने दिलेला आहे आणि किती छान दिसते. स्कॉर्पिओ टाईप आपण हे